रखरखत्या उन्हात आकाश स्कूटरवरून खाली उतरून पोस्ट ऑफिसच्या प्रवेशद्वारापाशी आला आणि तेवढ्यात तिथे एका बेंचवर बसलेल्या एका वृद्ध माणसाने त्याला आवाज दिला. अरे बेटा, ऐक ना प्लीज, माझं एक काम करशील का? आकाशने प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्या माणसाने थरथरत्या हाताने त्याला एक आंतरदेशीय पत्र दिलं आणि म्हणाले, मला एक चिठ्ठी लिहून देशील का प्लीज? आकाशने त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि मनात म्हणाला की हे तर सुशिक्षित वाटतात. तेवढ्यात त्यांची नजर त्यांच्या 2 बोटांवर पडली. त्यांना पट्टी बांधली होती. अरे हो, म्हणूनच ते मला चिठ्ठी लिहून दे असं म्हणत आहेत. तर आकाश त्यांना पुढे काही बोलणार तेवढ्यात तो वृद्ध माणूस म्हणाला, माझ्या बोटांना मार लागला आहे, त्यामुळे मी ही चिठ्ठी लिहू शकत नाही. आकाश म्हणाला, ठीक आहे काका, काही प्रॉब्लेम नाही, मी लिहून देईन तुम्हाला ही चिठ्ठी. असं बोलून आकाश त्यांच्या बाजूला बसला आणि त्यांच्या हातातून आंतरदेशीय पत्र हातात घेत म्हणाला, काका आता सांगा काय लिहायचं आहे? हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि ते खुश होऊन आकाशच्या हातात पेन देत म्हणाले, आधी पत्ता लिही. आणि त्यांनी आकाशला नावासोबत श्री लावून ज्याला पत्र पाठवायचं होतं त्याचं नाव लिहायला सांगितलं. जनरल मॅनेजर लिहिताना असं आकाशला वाटलं की बहुतेक हे काका तिथे सर्व्हिस करत असावेत आणि आज त्यांच्या काही महत्त्वाच्या कामासाठी हे पत्र लिहित असावेत. पूर्ण पत्ता लिहायला सांगून त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली, प्रसाद बाळा, तुला अनेक वर्ष आशीर्वाद. हे ऐकताच आकाश आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणाला, अरे म्हणजे हा जनरल मॅनेजर त्यांचा मुलगा आहे. मग तरीही नावासोबत श्री काहीसा विचार करून आकाश मनात म्हणाला, असू देत, मला काय करायचं आहे. पुढे त्या वृद्ध माणसाने घसा मोकळा करत पुढे लिहायला सांगितलं, 7 तुझ्या आईची तब्येत काही महिन्यापासूनच ठीक नाही आहे. आता औषधांचा खर्च सुद्धा खूप वाढला आहे, त्यामुळे तू काही पैसे पाठवले असतेस तर बरे झाले असते. हे वाक्य लिहिताना आकाशची बोटं थरथर कापू लागली. एक वडील स्वतःच्याच मुलाकडे पैशासाठी विनवणी करत आहे. त्यांच्या मनात कुठेतरी टोचल्यासारखं झालं. तो मनात म्हणाला, तर माझ्या मनाला एवढा धक्का बसला आहे तर म्हाताऱ्या आईवडिलांना कसं वाटत असेल. त्याला जाणवले की असे लिहायला सांगताना त्या आजोबांचा आवाज कातरत होता. त्यांचा कंठ दाटून आला होता. एका वडिलांसाठी यापेक्षा वाईट अवस्था आणखी काय असू शकते? ज्या मुलाला लायक बनवण्यासाठी वडिलांनी आपला सर्व पैसा त्याची गरज भागवण्यासाठी त्याने न मागता देखील खर्च केला होता आणि आज त्याच मुलासमोर पैशासाठी हात पसरून त्याला विनवणी करावी लागत होती. देणाऱ्यांचे रूपांतरण मागणाऱ्यात होणे ही किती वेदनादायक परिस्थिती होती. ही काही क्षण तणावपूर्ण शांतता पसरली आणि 2 ओळी लिहा खाय असं सांगून ते गप्प बसले. आकाश पुढे लिहिण्यासाठी वाट पाहू लागला. क्षणभराने आकाशने त्या आजोबांकडे पाहिलं आणि म्हणाला, काका पुढे काय लिहायचं आहे? आजोबांनी आता एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बस झालं बाळा, एवढंच लिहायचं होतं. तुझे वडील श्रीधरराव असे लिहायला सांगून त्यांनी पत्र संपवण्याचा इशारा केला. आकाश आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, जर फक्त 2च ओळी लिहायच्या होत्या आणि पैशांची इतकीच सांगायचं होतं तर आंतरदेशीय पत्र लिहायला का सांगितलं? पोस्टकार्डमध्ये सुद्धा लिहिलं असतं ना. तर विनायकराव म्हणाले, तिकडे पोस्टकार्ड पाठवायला मला आवडत नाही. तो एवढा मोठा ऑफिसर आहे आणि मग पावती विभागातील माणसानेही ते पत्र वाचलं असतं ना. आकाश म्हणाला, मग घरच्या पत्त्यावर पत्र पाठवायचं. घरी पाठवायला तर काहीही अडचण नसती. श्रीधरराव म्हणाले, माझी सून मी पाठवलेलं पत्र प्रसादपर्यंत पोहोचू देत नाही. पत्र तिच्या हाती लागल्यावर फाडून फेकून देते. त्यामुळे भाऊक होऊन श्रीधररावांचा कंठ दाटून आला. आई वडिलांपासून विभक्त झालेल्या निष्पाप मुलाप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली आणि हे ऐकून आकाशच्या काळजात धस्स झालं. एक बाप ज्याने आपलं संपूर्ण तारुण्य आणि संपत्ती आपल्या मुलाला वाढवण्यासाठी आणि त्याला उच्च पदावर पोहोचवण्यासाठी खर्च केले आणि आज त्याच मुलासमोर ते स्वतःचीच व्यथा मांडण्यास किती असमर्थ आहेत, आणि तेही फक्त आपल्या सुनेमुळे, जिचे त्यांच्या मुलाचे पालनपोषण करण्यात, त्याला एवढा मोठ्या पदावर पोहोचवण्यात कसलेच योगदान नाही.
तिला तर ऑलरेडी सगळं काही सेटल असलेला माणूस नवऱ्याच्या रूपाने मिळाला होता आणि तीच आता त्याच्यावर ताबा मिळवून त्याच्या संपूर्ण कमाईवर कब्जा करून सासू सासऱ्यांना ठेंगा दाखवत होती. काही वेळ ते दोघेही गप्प बसले होते आणि त्यानंतर श्रीधरराव हळू आवाजात आकाशला धन्यवाद असे म्हणाले. त्यांनी त्यांच्या हातातून ते पत्र घेतलं आणि समोरच्या खिडकीत ठेवलेला डिंक घेऊन चिटकवलं आणि पत्रपेटीत टाकून थकलेल्याच पावलांनी हळूहळू गेटकडे गेले. जाताना त्यांनी नजर वर करून आकाशकडं पाहिलं देखील नाही. आकाशला त्यांची मानसिक अवस्था समजत होती, तर त्यांनी आकाशच्या नजरेला नजर दिली असती तर नक्कीच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले असते. श्रीधरराव गेल्यानंतरही आकाश बराच वेळ तिथेच शांतपणे बसला होता. अर्ध्या तासानंतर आपले काम आटपून आकाश घराकडे जायला निघाला. जेव्हा तो चौकात सिग्नल लागल्यामुळे थांबला होता तेव्हा श्रीधरराव त्याला डावीकडे जाताना दिसले, जे घामाने चिंब भिजलेले होते आणि काठी टेकत थरथरत्या पावलांनी चालत होते. त्यांना पाहून आकाश स्तब्ध राहिला. श्रीधररावांनी आपल्या पत्त्यावर गणेश कॉलनी लिहायला सांगितलं होतं, पण गणेश कॉलनी येथून अजून 1 किलोमीटर दूर अंतरावर होती. मग इतक्या दूर आणि इतक्या उन्हामध्ये ते चालत निघाले होते. पैशांच्या तंगीमुळे पैसे वाचवण्यासाठी ते बिचारे रिक्षाही करत नव्हते. त्यांच्याशी काही संबंध नसता त्यांनाही आकाशने स्कूटरच्या त्यांच्या दिशेने वळवली आणि त्यांच्याजवळ पोहोचताच त्याने श्रीधररावांना बसण्याचा इशारा केला. काका, गाडीवर बसा, मी तुम्हाला सोडतो, असं तो म्हणाला. यावर श्रीधरराव म्हणाले, अरे बाळा, तू उगाचच कशाला त्रास करून घेतोयस? आकाश म्हणाला, काका, ह्यात कसला त्रास? मी गणेश कॉलनीच्या पुढे जाणार आहे. तिथे माझी साईट आहे. मी जाता जाता तुम्हाला तिथे सोडून हे ऐकताच श्रीधरराव खुश झाले. इतक्या उन्हात अनोळखी असूनही तो त्यांची मदत करत होता. त्यांनी आशीर्वादाने आकाशच्या पाठीवर थाप मारली आणि त्याच्या मागे बसले. जेव्हा घर आलं तेव्हा त्यांनी आग्रह करून आकाशला हात धरून म्हणाले, 2 मिनिटं घरात तर चल बाळा. आकाशला समजलं की ते त्याला चहा पाण्यासाठी बोलवत आहे, पण आकाशला त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा चांगलाच अंदाज आला होता. त्यामुळे मला घाई आहे असं बोलून तो तिथून जाऊ लागला. तेव्हा श्रीधररावांनी त्याचा हात घट्ट पकडला आणि खूप आपलेपणाने म्हणाले, हे बघ, हे मी लावलेलं लिंबाचं झाड आहे. बघ ना, याला किती मोठं लिंबू आले. अशा ताज्या लिंबाचा सरबत उन्हाळ्यात करून प्यायल्यावर सगळा थकवा दूर होऊन खूप फ्रेश वाटतं. आकाश मनात म्हणाला, मग ठीक आहे, यांना काही खर्च करावा लागणार नाही असा विचार करून तो त्यांच्या घरात गेला आणि आकाशने पाहिलं तर त्यांच्या घराची अवस्था खूप वाईट झाली होती. श्रीधररावांनी सांगितलं की 30 वर्षापूर्वी ही जागा ओसाड पडली होती. तेव्हा नवीन वसाहतीचं काम सुरू झालं आणि त्यावेळी त्यांनी तिथे 2 प्लॉट स्वस्तात खरेदी केले होते. एका प्लॉटमध्ये बँकेकडून लोन घेऊन घर बांधलं आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये बगीचा केला. ते दोघे बोलत होते तोपर्यंत श्रीधररावांच्या पत्नीने म्हणजेच मालतीताईंनी लिंबू सरबत बनवला आणि मग श्रीधररावांनी आकाशला लिंबू सरबत प्यायला दिला. दुपारच्या या उन्हामध्ये थंडगार लिंबू सरबत प्यायल्यामुळे आकाशला खूप छान वाटलं आणि त्यानंतर तो घरी जायला निघाला. तेव्हा मालतीताईंनी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये 20-25 लिंब दिले. श्रीधरराव म्हणाले, हे घे बेटा, एवढे लिंबू घेऊन जा. एवढे लिंबू घेण्यास आकाशला संकोच वाटला. त्याला वाटलं सध्या उन्हाळ्यात बाजारात एवढे मोठे लिंबू प्रत्येकी 3 रुपयांना विकलं जात होतं. श्रीधररावांनी विकले असते तर असा विचार आकाशच्या मनात आला आणि त्यानंतर श्रीधररावांनी आकाशचा हात पकडला आणि म्हणाले, लिंबाची 3 झाडे आहेत बेटा, फुलांचीही आहेत. आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनाही नेहमीच देतो. आकाश श्रीधररावांकडे पाहत म्हणाला, बरोबर आहे, यामुळे शेजाऱ्यांची आणि ही जवळीक कायम राहते. नाहीतर याचा स्वतःचा मुलगा आहे, तोही त्यांच्यापासून 100 किलोमीटर दूर आहे आणि तोही बिनधास्त. असा विचार करून धन्यवाद बोलून आकाश तिथून निघून गेला. त्या दिवसानंतर ह्या 15 दिवसात आकाश 3 वेळा त्यांच्या घरी आला होता. 2दा तो त्याच्या बायकोला स्नेहाला सुद्धा घेऊन आला होता. त्यामुळे त्याच्याच एक बंध तयार झाला आणि आकाशची बायको भलेही परकी होती, पण ती त्यांच्या स्वतःच्या सासू सासऱ्याप्रमाणे आदर करायची.
त्या दोघांची खूप काळजी घ्यायची. पण आज जेव्हा आकाश आला तेव्हा त्यांना विचारांच्या भोवऱ्यात अडकून गेला. त्यामुळे श्रीधररावांचे मन खूप अस्वस्थ झाले होते. ते बेचैन होऊन घरभर फिरत होते. त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ सुरू होतं. ते काहीही निर्णय घेऊ शकत नव्हते की आता काय करावं. त्यांना काहीच समजत नव्हतं की आकाशच्या प्रस्तावाला काय उत्तर द्यावं. अशा वेळी त्यांना आपल्या विवाहित मुलीची म्हणजेच आरतीची खूप आठवण आली. जर ती इथे असती तर त्यांनी तिचा सल्ला घेतला असता. आणि तेवढ्यात बाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला. श्रीधररावांनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना आरती आणि तिचा नवरा विकास हा रिक्षातून उतरताना दिसले. मुलीला आणि जावयाला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यांनी पटकन दरवाजा उघडला. तोपर्यंत आरती आणि विकास वरांड्यात आले होते. मुलीला मिठी मारून ते भावूक झाले आणि म्हणाले, आरती बाळा, मी आता तुझीच आठवण काढत होतो आणि मी आले. हो ना बाबा, आरती अगदी आनंदाने म्हणाली. दोघांना घेऊन श्रीधरराव घरात गेले. विचारपूस केल्यानंतर श्रीधररावांच्या तोंडून निघालं, बाळा, मी थोडासा गोंधळून गेलो. आरती ही त्यांचं बोलणं न ऐकता पटकन म्हणाली, म्हणूनच तर आम्ही आलो आहोत ना बाबा. ती पुढे म्हणाली, बाबा, तुम्ही आकाशदादांचा प्रस्ताव मान्य केला पाहिजे. श्रीधरराव आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागले. ते मनात म्हणाले की आकाशला कशी ओळखते आणि त्याचा प्रस्ताव त्याबद्दल तिला कसं ठाऊक आहे. त्यावर आरती म्हणाली, अहो बाबा, मागच्या आठवड्यात तुम्ही आकाशदादांच्या मोबाईलवरूनच तर आमच्याशी बोलला होतात ना. अरे हो, श्रीधररावांना आठवलं आणि ते म्हणाले, मग तो प्रस्ताव, त्याबद्दलची माहिती या दोघांना कशी. त्यानंतर विकास श्रीधररावांना समजावत म्हणाले, आकाशदादांनी जे सुचवलं ते आम्हाला योग्य वाटले. म्हणूनच काल त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याबद्दल समजावून सांगण्यासाठी आलो आहोत. श्रीधरराव त्या दोघांकडे आश्चर्यचकित होऊन पाहत म्हणाले, म्हणजे ही खिचडी यांच्यामध्ये आधीच शिजत होती. तर श्रीधरराव विचारात पडले. शेवटी मुलगी आणि जावयाच्या संमतीनंतर त्यांचे मन खूप उदास झाले. त्यांनी आपलं राहतं घर विकावं या आकाशने दिलेल्या प्रस्तावावर विचार करणंसुद्धा त्यांना अत्यंत वेदनादायक वाटू लागलं. घर म्हणजे एक सुंदर अशी जागा जिथे माणूस सुरक्षित राहून भविष्याची स्वप्न पाहतो आणि त्या घराबरोबर माणसांच्या कित्येक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. आणि ते घर एखाद्याला विकून एका झटक्यात त्या सर्व आठवणी कशा विसरता येतील. विनायकरावांचे हृदय अगदी धडधडत होते. त्यांनी जावयाचा हात धरला आणि त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत म्हणाले, मी आजपर्यंत माझ्या जावयाचे बोलणे डावलले नाही, पण माझ्या मनाच्या अवस्थेची जरा कल्पना करा. आरती 5-6 वर्षाची असेल, कदाचित तिला आठवतही नसेल. खूप आनंदाने आणि इच्छेने मी हे घर घेतलं होतं आणि हे घर बांधलंही होतं. मी या घराची प्रत्येक वीट लावताना पाहिली आहे. विकासने श्रीधररावांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, ते सर्व मला मान्य आहे बाबा, पण हा कठोर निर्णय आम्ही तुमच्या भल्यासाठीच घ्यायला सांगत आहोत. श्रीधरराव असहाय्य होऊन म्हणाले, अरे कसले भले, तुम्ही मला माझे राहते घर विकायला सांगत आहात, जे मी खूप प्रेमाने आणि कष्टानं बांधलं आहे. हे ऐकून आरती म्हणाली, मग बाबा, तसं तर खूप प्रेमाने आणि कष्टाने तुम्ही दादाला देखील शिकवलं होतं. मग त्या बदल्यात तुम्हाला काय मिळाले. हे ऐकता श्रीधररावांचे हृदय जणू हजारो दगडाखाली गाडल्या गेल्यासारखं वाटलं. आपल्या मुलासाठी श्रीधररावांनी किती स्वप्न पाहिली होती. त्याच्या उच्च शिक्षणासाठी त्याच घरावर त्यांनी बँकेकडून लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या मुलाने जराही तस्ती घेतली नाही. ते कर्ज श्रीधररावांनी व्याजासह चुकवलं होतं. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून श्रीधरराव स्तब्ध राहिले. त्यांना आठवलं की आरतीच्या लग्नात त्यांच्या सुनेने प्रसादला एकही पैसा खर्च करू दिला नाही. त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या श्रीधररावांनी उचलल्या होत्या. जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांना मिळालेले अर्धे पैसे तर देणेकऱ्यांचे देणे संपले होते. आयुष्याच्या जुगारात सर्वस्व गमावलेल्या जुगाराप्रमाणे श्रीधरराव घाबरलेल्या नजरेने आपल्या मुलीकडे आणि जावयाकडे पाहत राहिले. त्यांच्याकडे पाहून आरतीने बाबांना मिठी मारली. तिचे डोळे भरून आले होते. ती म्हणाली, बाबा, वाढत्या वयाबरोबर आजारपण देखील मागे लागतात. मग तेव्हा आजारपणासाठी सुद्धा पैसे लागतील. मग तो आजारपणाचा खर्च तुम्ही कसा कराल. आमच्याकडून तर तुम्ही एकही पैसा घेत नाही आणि दादा तुम्हाला काहीच पैसे पाठवत नाही.
तसं तर लाखाची मिळकत आहे त्याला, पण आईवडिलांना पैसे देताना त्याचा खिसाही रिकामा असतो. आणि बोलता बोलता आरतीने वडिलांच्या बोटांना झालेली दुखापत पाहिली. त्यांची बोटे कापली होती, तरीसुद्धा ते डॉक्टरकडे गेले होते. त्यांनी घरी जुना कपडा फाडून त्याची पट्टी बांधली होती. आरतीने विचारले, बाबा, तुमच्या बोटांना काय झालं आहे? तेव्हा ते म्हणाले की काही नाही ग, किरकोळ जखम झाली आहे. पण याआधी आरती जे काही बोलली त्यावर ते शांत मनाने विचार करू लागले. वाटलं की आरती आणि विकास त्यांना योग्य तो सल्ला देत आहेत. लाखोंची प्रॉपर्टी असताना सुद्धा ते गरिबीत आयुष्य जगत होते. ते मनात म्हणाले, आता काय, आम्हा दोघांचं वय झालं आहे, त्यामुळे आणखी असे किती दिवस आम्ही जगणार आहोत? मग आमचे जेवढं आयुष्य उरलेलं आहे, ते आयुष्य जे आहे ते त्रासात काढणं योग्य तर नाही ना. आम्ही दोघे आजारी पडलो तरी पैशाअभावी वेळेवर उपचारसुद्धा करता येत नाहीत. संपूर्ण आयुष्य असंच त्रासात काढून एके दिवशी आम्ही हे जग सोडून गेलो तर मग त्यानंतर काय होईल? आणि एके दिवशी तो आमचा स्वार्थी मुलगा प्रसाद येईल आणि सर्व काही घेऊन जाईल, ज्याने आजपर्यंत आमच्याकडे डुंकूनही पाहिलेलं नाही. मग कशासाठी तळमळत राहायचं? खूप जड अंतकरणाने, हताश आणि दुःखी मनाने त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला आणि रात्रभर त्यांना झोप लागली नाही. सकाळी उठल्यावर सुद्धा ते गप्प होते आणि शांतपणे त्यांची कामे करत होते. 11च्या सुमारास रजिस्ट्री करण्यात निघाले. घराच्या बाहेर येऊन उदास नजरेने आपल्या घरात पाहू लागले आणि विचार करायला लागले की आता हे माझं घर, माझं स्वतःचं हक्काचं घर, पण परत जेव्हा येईल तेव्हा कायमचं कोण्या परक्याचं होईल. मग ते जवळ उभे असलेल्या आपल्या मुलीकडे पाहू लागले. त्यांनी तिच्या लग्नाच्या पाठवणीचं दृश्य आठवलं. त्या दिवशी ती परकी झाली होती, पण हिच्या ह्या परक्या होण्यात आणि घर परकी होण्यात किती फरक आहे. मुलगी परकी झाल्याचं एवढं वाईट वाटलं नव्हतं, कारण ती परक्या घरची होऊनही माहेरी जोडलेली राहील. पण इथे तर प्रेमकुंज कायमसाठी परके होईल. हा विचार करत त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या जावयाने त्यांना धीर देत म्हटलं. त्यांच्या हातात हात धरून आकाशने पाठवलेल्या कारमध्ये बसवले. हे घर आकाश खरेदी करणार होता. त्याचा प्रॉपर्टीचा बिझनेस होता. जमीन खरेदी, जुनी घरे, त्यानंतर बहुमजली बांधकामे आणि प्लॉट विकणे अशी कामे तो करत होता. श्रीधररावांच्या त्या 2 ओळींच्या पत्रामुळे त्याला अगदी पूर्णपणे सोडलं होतं. कोणतंही नातं, कसलीही ओळख नसतानाही तो त्यांच्या नम्रपणामुळे त्यांचे जीवन सावरण्यासाठी तळमळत होता. आकाशने विकासला फोनवर सर्व काही समजावून सांगितलं होतं. रजिस्ट्रीनंतर ते सर्वजण आकाशच्या घरी गेले. दुपारचं आणि रात्रीचं जेवण आकाशच्याच घरी होणार होतं. ते रात्री बऱ्याच उशिराने परतले आणि प्रेमकुंजमध्ये प्रवेश करताना श्रीधररावांचे पाऊल अचानक थांबले. सकाळी जाताना त्यांच्या मनात मुलीचा विचार आला होता आणि आता परतल्यावर मुलाचा विचार मनात आला. किती आशेने मी त्याला भाडवलं होतं आणि मी त्याला वाढवून कर्ज काढून उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं. त्याच्या लग्नात माझ्या बायकोचे दागिने सुद्धा सुनेला दिले, पण मुलगा त्याच्या सुंदर बायकोच्या मोहापाशात इतका अडकला की तो स्वतःच्या आईवडिलांनाच विसरून गेला. त्याला त्याच्या बालपणीच्या आठवणीसुद्धा आठवत नसतील. अनोळखी झाला आहे का तो, अगदी या घरासारखा. श्रीधररावांना अस्वस्थ वाटत होतं. मुलगी परकी होण्यात आणि मुलगा परकी होण्यात किती फरक आहे. मुलगी परकी होऊन सुद्धा आईवडिलांची काळजी घेते. श्रीधररावांनी पुन्हा एकदा घरावरून नजर फिरवली आणि ते घरात गेले. श्रीधरराव रात्रभर झोपू शकले नाहीत. पुन्हा उठून वेड्यासारखे घरातील भिंतींवरून हात फिरवत राहिले. कधी दरवाजाला लपटवायचे तर कधी खाली बसून फरशांवरून हात फिरवायचे. आपल्या कष्टाने बांधलेलं घर विकण्याच्या विचाराने त्यांच्या मनातील वेदना सतत वाढतच होत्या. खांबाला अगदी निरागसपणे ते रडू लागले आणि घरातील भिंतींकडे पाहत म्हणाले, मी माझी कमाई माझ्या या नालायक मुलासाठी आणि तुझ्यावरही खर्च केली. तो माझ्यापासून दुरावला आणि आज तू सुद्धा विश्वासघात केलास. असं बोलू नका बाबा. श्रीधररावांना वाटलं की तो खांब
त्यांना म्हणत आहे की बाबा, आम्ही तुम्हालाही काही धोका वगैरे दिलेला नाही, आम्ही तर तुमचे आयुष्य सावरलं आहे. हो बाबा, श्रीधररावांना असंही वाटलं की त्या खांबासोबत आता घरातील भिंत, खिडक्या, दरवाजे अगदी सर्वजण ओरडून ओरडून सांगत आहेत की जरा खोलवर विचार करा बाबा, आता तुम्हाला कसलीच चिंता करावी लागणार नाही. श्रीधरराव दंग होऊन विचार करायला लागले की लाखात आकाशने त्याचं घर खरेदी केलं. 15 लाखाचा एक फ्लॅट घेऊन त्यांना दिला आणि 15 लाखाची बँकेत FD केली. त्यांच्या नव्याने बांधलेल्या या बहुमजली इमारतीत आणखी एक फ्लॅट 10 लाखांना बुक केला. मग आता विचार करा बाबा, तुम्हाला यापुढे काही खर्चाची चिंता करावी लागणार नाही. आणि असा विचार करताच श्रीधररावांच्या डोळ्यामध्ये चमक आली. मुलाने त्यांना निर्जीव समजून आठवणीच्या डस्टबिनमध्ये फेकून दिलं, पण या निर्जीव घराने त्यांना जीवनदान दिलं. श्रीधरराव आता प्रेमाने त्या निर्जीव घराचे खिडक्यांचे चुंबन घेऊ लागले आणि म्हणाले, नाही नाही, माझे घर निर्जीव नाही, माझे प्रेमकुंज तर त्यांच्या वडिलांना जीव देणारा खरा मुलगा आहे. आणि तेवढ्यात तिथे आकाश आणि स्नेहा आले. श्रीधरराव आणि मालतीताईंना म्हणाले, काका आणि काकू, आता तुम्ही एकटे नाही, तर मी आणि स्नेहा शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहणार आहोत. आकाश पुढे म्हणाला, काका, हे घर मी खरेदी केलं असतं तरी ह्या घरावर अधिकार तुमचाच राहील. हे ऐकता श्रीधररावांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी आकाशला घट्ट मिठी मारली. आकाशने श्रीधररावांचे डोळे पुसले आणि त्यानंतर स्नेहाने मालतीताईंचा हात धरला आणि त्यांना गाडीत बसवलं. श्रीधरराव घराबाहेर आले. त्यांनी पुन्हा एकदा घराकडं पाहिलं आणि दरवाजाला कुलूप लावून ते कायमच्या आकाशसोबत निघून गेले. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.